नमस्कार मित्रांनो आधीच आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा यांच्या निधनाबद्दल किंवा अपघाताबद्दल एक संशय व्यक्त करत असताना एकीकडे सरकारने काय सांगितलंय की जे काही अजितदादा यांचा जो काही अपघात झाला त्या अपघातामध्ये जो काही ब्लॅक बॉक्स असतो तो जळलाय अशी एक सरकारने माहिती दिली. अशी एक धक्कादायक माहिती काल म्हणजे समोर आली. मग दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे कसं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्ड असतं. ज्यावेळेस विमानामध्ये अपघाताच्या आधी नेमकं जे पायलट असतात त्यांच्यामध्ये कुठलं कुठलं संभाषण झालं किंवा किंवा त्या विमानामध्ये म्हणजे कशी परिस्थिती होती त्यावेळेस हे पूर्णपणे अख्खं रेकॉर्ड ह्या त्या ब्लॅक बॉक्समध्ये होतं. त्या ब्लॅक बॉक्सला म्हणजे पाण्यात असो, ऊन वारा किंवा काही कुठला किती मोठा अपघात असू द्या किंवा स्फोट असू द्या, त्या ब्लॅक बॉक्सला थोडा सुद्धा त्याला धक्का म्हणजे पोचत नाही किंवा त्यातली जी काय आतली माहिती असते किंवा जे काही रेकॉर्ड झालेला डाटा असतो त्याला अजिबात काही धक्का लागत नाही. पण आज सरकारने ही जी काही माहिती सांगितली की ब्लॅक बॉक्स जळाय, मग एकीकडे हा पूर्ण संशय व्यक्त होत असताना जर अशा बातम्या समोर येत असतील आणि जर सरकार जर असे जर एक कारण देऊन जर कुठेतरी हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जर असंच त्यांनी जर कारण देत राहिली तर हा कसं आहे 100% अपघात नसून हा घातच केला आहे असं म्हणावं लागेल. कारण का आता तो जे काय ब्लॅक बॉक्स आहे तो आता म्हणजे सरकार म्हणते की बाहेरच्या देशामध्ये आम्ही तो म्हणजे हे करणार आहे, त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही त्याला बाहेरच्या देशामध्ये पाठवणार आहोत. इथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हा ब्लॅक बॉक्सची चौकशी करायला? आणि कुठेतरी सरकार सुद्धा जे काही अजितदादाचा जे काही अपघात झाला त्याची माहिती हे पूर्णपणे जनतेसमोर ठेवत नाही किंवा जनतेला सांगत नाही. त्याच्यामुळं कसं ही एक ते म्हणतात ना दाल में कुछ काला आहे, हा तसाच प्रकार आहे. आणि कसं आहे रोहित पवार यांनी सुद्धा गेल्या 4-5 दिवसाखाली एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुद्धा बऱ्याच जे काय अजितदादांचा जो काय अपघात झाला त्याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी संशय निर्माण करणारे त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आणि ते असू बी शकतं कारण सरकार जर असे जर एक फालतू कारण देत असेल, कुठं ब्लॅक बॉक्स जळाला, कुठं काय झालं असले, तर हा कसं आहे अपघात नसून हा घातच आहे. त्याच्यामुळं कसं आहे खूप म्हणजे भयंकर. आणि ती एक महत्वाची व्यक्ती राजकारणातली राज्याचे आपले उपमुख्यमंत्री होते. खूप म्हणजे भयंकर म्हणजे म्हणजे परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? तुमची सुद्धा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.